संयोजकांना विनंती काय असते तर थोडी अडचण असते. आता प्रत्येक जण या ठिकाणी बोलायला आहे, आमच्याकडून थोडासा शब्द झाला असेल, रागावायची काही गरज नाही, सगळेजण सगळ्यासाठी झालेले. आता या ठिकाणी गुलाबराव शिंदे तो राजुरीवरून आलेला आवटे मुलगा हे देखील बोलण्याची संधी मागताय, परंतु वेळेचं गांभीर्य वरून असलेलं ऊन याची नोंद घेऊन आता फक्त तिन्ही पक्षाचे 3 प्रमुख मंडळी या ठिकाणी बोलतील. त्यामध्ये सुरेश भाऊ असतील, त्यामध्ये देवदास दरेकर असतील आणि सगळ्यात शेवटी चेअरमन साहेब बोलतील. तर मी सगळ्यांची माफी मागतो, कृपा करून गुलाबराव शांत बसा जरा. या ठिकाणी आदरणीय माझे गुरु कैलासवासी किसनरावजी बांधकेले यांनी पूर्णपणे आम्हाला शिकवलं. ज्या टायमाला माईक येत नसेल तर माईक खेचून घ्यायचा, पण बोलताना खेचायला द्यायचं. मी कुठल्याही पक्षाचा कार्यकर्ता नाही, मी राजकारण करणार नाही. हा शेतकऱ्यांचा संबंध आहे, शेतकऱ्यांबाबतीत बोला या पद्धतीने मी सांगतोय. ज्याच्याकडून चूक घडली त्याला शिक्षा घडलीच पाहिजे अशा विचारच्या आम्ही माणसं आहोत. आजही आम्ही पोटाला चिमटा बनवून टाकले. या आंदोलनामध्ये कुठं चहा पाणी नाही, कुठं काहीच नाही. विशेष मी संयोजकाच्या नियोजनाला राहून उभा राहणारा म्हणून फक्त आदरणीय किसनराव बांधकेलांनी हा शब्द दिलाय का ह्या आंबेगाव तालुक्याचा आवाज कुणी दाबत असेल त्याला खाली दाबलाच पाहिजे, हे किसनराव बांधकेचे शब्द. म्हणून मला विनंती करायची, ज्या ठिकाणी घडलंय अतिशय वाईट घडलं आणि वाईट घडल्यानंतर ज्याचं घडलं त्याला वाईट शिक्षा भेटलीच पाहिजे. तो कुठल्या पक्षातला आहे याचा मला विलास करायचा नाही, कारण काहीच नाही. आणि आदरणीय काय संयोजकला डावून मी बाबांनो तुमची क्षमा मागतो. याला कदाचित सगळं पोलीस खातं तुमच्या हातात आहे, खाली उतरला उचलून टाका म्हणते पोलीस याला, तसं बाबांना काही करू नका. पण मी जाहीरपणे सांगतो की तळमळीचे जे शेतकरी उभे आहेत ना, हे तुमचे भाषण ऐकण्यासाठी आले नाही. खरं आता तुम्ही या जनतेसाठी करणार काय याचं उत्तर द्या आणि नंतर व्यासपीठावर खाली उतरा. हा माझा शब्द आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखठोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.